नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. अंकिताच्या मृत्यूला सरकारच जबाबदार. पेपरफुटीतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. खासदार निलेश लंके यांची मागणी. अंकिता सांगळेच्या कुटुंबियाची घेतली भेट. संसदेमध्ये नीट घोटाळा आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उपस्थित करणार. नीट UG या फेरपरीक्षेतील कथित घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य हे उद्ध्वस्त होत असून त्यांची नैतिक जबाबदारी सरकारवरच आहे, असा घणाघाती आरोप खासदार निलेश लंके यांनी केला. कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील नीटची विद्यार्थिनी अंकिता सुरेश सांगळे हिनं आत्महत्या केल्यानंतर रविवारी लंके यांनी तिच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना शासनानं भरीव आर्थिक मदत द्यावी आणि हा गंभीर प्रश्न संसदेच्या अधिवेशनामध्ये उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लंके म्हणाले की नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे जीवन हे अंधकारमय झालं आहे. आत्तापर्यंत 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे. जलालपूर येथील अंकिता सांगळे हिची आत्महत्या ही केवळ वैयक्तिक नैराश्याची घटना नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या अपयशाचं भयावह उदाहरण असल्याचंही त्यांनी नमूद केलं. अंकितानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये फेरपरीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळं ती नैराश्यात गेल्याचं नमूद केलं आहे. पहिल्या परीक्षेतील उत्तर तालिकेनुसार तिला सुमारे 350 गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र फेरपरीक्षेत केवळ 166 गुण मिळाल्यानं तिच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला. या धक्क्यातूनच तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं लंके यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकाराला सरकार आणि पेपरफुटीमध्ये सहभागी असलेले सर्वजण हे जबाबदार आहेत. विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना कोणती माफी मिळता कामा नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे वय 19 हिनं 21 जून रोजी झालेली नीटची फेरपरीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये तिला 166 गुण मिळाले, तर पात्रतेसाठी आवश्यक कट ऑफ 177 गुणांचा होता. अपेक्षित गुण न मिळाल्यामुळं ती मानसिक तणावाखाली होती. शुक्रवारी अर्थातच 25 जुलै रोजी वडील आणि भाऊ पंढरपूर इथं दर्शनासाठी गेले असताना आई घरातील कामात व्यस्त होती. त्यावेळी अंकितानं अभ्यासासाठी दिलेल्या स्वतंत्र खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ तिची कोणती हालचाल दिसून न आल्यानं आईनं खोलीचा दरवाजा उघडला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. अंकिताच्या निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असून नीट परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेचाही प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे अनेक मुलांचं जीवन अंधारमय झाले. त्यामध्ये आत्तापर्यंत 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. कालच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंकिता सांगळे नावाच्या एका मुलीने आत्महत्या केली. त्या कुटुंबाला आता मी भेटलो. त्या मुलीने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्या नोटमध्ये उल्लेख केला की ही घरची परिस्थिती, नीट परीक्षा पहिल्या पेपरमध्ये ज्यावेळेस पेपरफुटी झाली, नंतरच्या पेपरमध्ये तिला कमी मार्क पडल्यामुळं आत्महत्या केली. या सगळ्या गोष्टींना जबाबदार जर कोण असेल तर सरकार जबाबदार आहे. नीट पेपरमध्ये ज्यांनी घोटाळा केला ते सर्व लोक जबाबदार आहे. ज्यावेळेस पहिला पेपर नीट खोटी झाली त्यामध्ये तिची ॲन्सर कीवर तिला 350 मार्क होते. आत्ताच्या ह्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तिला मार्क कमी पडले, 166. त्या डिप्रेशनमध्ये त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. या सगळ्या गोष्टीला जर जबाबदार कोण असेल तर मी काल पण आंदोलनामध्ये सांगितलं, आज पण सांगतो,
ज्या माझ्या 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, या आत्महत्या करण्यात जबाबदार कोण जर असेल तर ज्यांनी पेपर फुटीमध्ये ज्यांचा रोल होता, ज्यांचा संबंध आला, त्या सगळ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. ज्या ज्या मुलांनी आत्महत्या केली त्या मुलांना शासनाने भरीव अशी मदत केली पाहिजे. उद्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हाच प्रश्न पुन्हा त्या ठिकाणी मांडणार आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.